नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की आता राहुल त्या गुंडांशी खूप मारामारी करत असतो. प्रत्येक गुंडाला त्याने तुडवलेला असतो. आता हिरो बनलेला असतो तो ऋषिकेश, जानकी, ऐश्वर्या यांच्या समोर. गुंड अगदी पळून लावलेले असतात, इतकी काय मारलेली असतात आणि शेवटी ते निघून गेलेले असतात. आता मात्र सगळे पळत पळत येतात आणि या राहुलच्या जवळ, आणि लगेच शर्वरी सुद्धा येते आणि पटकन घट्ट अशी मिठी मारते ऋषिकेशला. दादा, जे काही नाटक आभार प्रदर्शन चाललेलं असतं, ऐश्वर्या कुणाची काही बोलत नाही आणि फक्त शर्वरी आणि राहुलवर लक्ष ठेवून असते. शर्वरी म्हणते, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे वाचली मी. आणि ऋषिकेश जवळ येतो राहुलच्या. थँक्यू सो मच, देवासारखे धावून आलात तुम्ही. बघितलं नाही, तुम्ही नवीन आहात का? शर्वरी म्हणते, राहुल नाव आहे त्यांचं. की म्हणजे तुम्हाला कसं यांचं नाव माहिती? हो, आधीपासून ओळखते, कारण विक्रांत सोबत काम करायचे. विक्रांत जेव्हा पैसे घेऊन फरार झाला तेव्हापासून ती लोक यांना सुद्धा शोधताय, दोघांना सुद्धा. मी जशी लपते तशी हे पण लपताय. बरी म्हणते, जोपर्यंत विक्रांतने घेतलेले पैसे आम्ही परत करत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच तोंड दाखवू शकत नाही. सतत ही लोक आमच्या मागावर आहे, काही ना काहीतरी हे करणार. आणि बघ शेवटी तर इथपर्यंत येऊन पोहोचलेच. शर्वरी, राहुलने असा काय प्लॅन केलेला असतो, असा काय ड्रामा चाललेला असतो. बरोबर ऋषिकेश जानकीला गुंडाळत असतात. ऐश्वर्या काय यांच्यामध्ये येत नसते, तिचं बारीक लक्ष असतं यांचं काय चाललंय. शर्वरी म्हणते, खरंच आमचा जीव धोक्यात या. शर्वरी अगदी बरोबर बोलती या. विक्रांतमुळे सगळ्यांचंच आयुष्य धोक्यात आलंय, त्यांनी सगळ्यांचीच वाट लावली. विक्रमकडे काम करायचो, नंतर त्याने असा हा फ्रॉड केला आणि एवढा मोठा इश्यू होऊन बसला बघा. त्याने खूप लोकांकडनं पैसे घेतले होते आणि ते परत देता नाही आले किंवा द्यायचे नव्हते, तो पळून गेला. राहुल म्हणतो, आम्हाला काहीच माहित नव्हतं, मग ती लोक आता आमच्या मागे लागली. लोक आमच्याकडे पैसे मागायला यायचे, धमक्या द्यायचे. मग लक्षात आलं की विक्रांतने सगळे पैसे जमा केले आणि तो पळून गेलाय तिथून. आता तो येणं शक्य नाही. आम्हाला राहायला घर नाही राहिलं तर खायला काही राहिलं नाही. अगदी विकट अशी अवस्था झाली. आणि आम्हीच नाही, आमच्यासारखी भरपूर लोक आहेत जी विक्रांतमुळे सफर करतायत, फार वाईट अवस्थेत अडकली आहेत. विक्रांतमुळे किती लोकांना सफर करायला लागते बघितलं ना दादा. आता शर्वरी रडत असते आणि ऋषिकेशला जाब विचारत असते की कठीण परिस्थिती असताना सुद्धा हे मदतीला धावून आले. बघ ना दादा, माणुसकी आहे तुमच्यात, खरंच थँक्यू सो मच. राहुल, तुमच्यासोबत जे काय झालं त्याबद्दल खरंच सॉरी, मी माफी मागतोय. मी मदत करू शकतो का? नाही म्हणजे आम्हाला काहीतरी तुमची मदत करायची संधी द्या प्लीज राहुल. ऋषिकेश खूप मोठ्या मनाचं असतं. राहुलला म्हणतो, मी काहीतरी मदत करू इच्छितो, काय करू तेवढं सांगा. इथून चाललो, बाईवर कोणीतरी हात उचलते म्हणून मध्ये पडलो, बाकी काही संबंध नाही. जागी कोणी जरी असतं ना तरी हेच केलं असतं. इट्स ओके, मला काही गरज नाही. ऋषिकेश म्हणतो, तुमची सिच्युएशन जी आहे ना राहुल, मी समजू शकतोय, कारण काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे या सिच्युएशन मध्येच होतो. आता कुठेतरी बाहेर पडलो या सगळ्यातून, त्यामुळे तुमची काय अवस्था आहे मी नक्की नक्की समजून घेऊ शकतो. शरूला होणारा त्रास आम्ही बघतोच की, आम्हाला माहिती तिला किती त्रास होतो, त्यामुळे तुम्हालाही तेवढा त्रास होत असेल याची जाणीव आहे. एक्झॅक्टली, त्यांच्यावर माझ्याहून जास्त प्रेशर असणार ना हो, म्हणून तुम्ही ते सोबत आहात ना. आता चाललेलं असतो. जानकी मध्ये, थांबा की दादा, खूप उपकार झाले आमच्या वनसेंना, तुम्ही वाचवलं, आम्हाला एक संधी द्या, आम्ही काय करू शकतोय तुमच्यासाठी. अहो, ऋषिकेश म्हणतो, आपल्या ऑफिसमध्ये जॉब द्यायचा का? जानकी म्हणते, ठीक आहे चालेल, आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब देतोय आम्ही. ऋषिकेश म्हणतो, कसं आहे ना राहुल, जेव्हा जेव्हा आम्ही कधी संकटात सापडलो तेव्हा आमच्या मदतीसाठी देवच धावून आलाय, आणि आता आज देवाच्या रूपात तुम्ही आलात. तुम्ही जर आज आला नसता तर शरूला खूप त्रास झाला असता, तिला खूप काय ते भोगायला लागलं असतं. कार परत फेडतोय असं समजू नका तुम्ही. ऑफिसमध्ये आम्ही नक्की जॉब देऊ इच्छितो, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता ऑफिस. प्लीज तुम्ही हा जॉब एक्सेप्ट करा प्लीज. ऋषिकेश आता राहुलला रिक्वेस्ट करत असतो की मी काम देतोय तेवढं काम तुम्ही करा प्लीज प्लीज. राहुलला आणि शर्वरीला हेच अपेक्षित असतं आणि बरोबर तेच झालेलं असतं. हळूहळू राहुल आता घरात घुसण्यासाठी मार्ग शोधत असतो. आता ऑफिसमध्ये आलाय, हळू लगेच तो आता घरात सुद्धा जाणार. ऋषिकेश, जानकी, राहुल, शर्वरी या चौघांचं काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवून असते ही ऐश्वर्या. एकही शब्द बोलत नाही, थँक्स वगैरे काही म्हणत नाही. ती फक्त शर्वरी आणि राहुल या दोघांना नोटीस करत असते, यांचं काय चाललंय, यांची अवस्था काय आहे किंवा यांचे खानाखुना काय चालल्यात, सगळं बारीक तिने नोटीस केलेलं असतं. पण शर्वरी आणि राहुलला लक्षातच येत नाही की ऐश्वर्या आपल्यावर लक्ष ठेवणे. हो, तुम्ही जॉब वगैरे नका देऊ प्लीज, चेक करा ना त्या पोझिशनसाठी मी कॅपेबल आहे की नाही, आणि मग बघा लगेच कुठं काही ओळख नाही, काही नाही, माझे काही डॉक्युमेंट बघितले नाहीच गरज नाहीये. विक्रांत रावांसोबत काम करत होता, एवढं इनफ आहे तुमच्यासाठी, त्यामुळे तुमचं काहीच डॉक्युमेंट वगैरे चेक करायची गरज नाहीये. बरोबर. आता हसत असते गालातल्या गालात आणि हिला बघत असते ही ऐश्वर्या. तुम्ही जर जॉब जर स्वीकारला तर खरंच आम्हाला बरं वाटेल, प्लीज प्लीज तुम्ही हा जॉब स्वीकारा, माझ्यासाठी खूप मोठी संधी ही, हवं असेल तर उद्याच मी कामावर येऊ शकतोय. योगेश म्हणतो, आमची पण तीच इच्छा आहे की. आता धक्का बसलेला असतो की हे काय चाललंय. शर्वरीला आता मी दवाखान्यात घेऊन चाललोय. शर्वरीला त्रास व्हायला लागलेला असतो, खूप कसतरी होतंय. ऐश्वर्याचं लक्षच असतं हिच्याकडे, इतक्या वेळ नॉर्मल होती, हसत होती, आता दवाखान्यात जायचं नाव काढलं तिला की तिला कसतरी व्हायला लागलं. तुम्ही घरी येताय, बसून बोलू की मग आपण, इथे जवळच घर आहे आमचं. थँक्यू सो मच, उद्या येतो मी घरी. ऋषिकेश जानकीला घेऊन गेलेलं असतो. शरूला तू घेऊन ये, मी गाडी काढतोय. ऐश्वर्या म्हणते, हो हो येते की घेऊन, तुम्ही व्हा पुढे.
आता राहुल अशी काय नजरेने बघत असतो की बस. शर्वरी जेव्हा राहुलच्या जवळून चाललेली असते तेव्हा शर्वरीची आणि राहुलची नजर सुद्धा नोटीस केलेली असते ऐश्वर्याने. बारीक त्यांच्यावर लक्ष असतं तिचं. शर्वरीकडे राहुल बघत असतो आणि शर्वरी राहुलकडे बघून हसत असते. हे बरोबर ऐश्वर्याने बघितलेलं असतं. त्यांचे काहीतरी वेगळेच खेळ चाललेले असतात नजरेचे. राहुलने जो प्लॅन केलेला असतो तो बरोबर वर्क झालेला असतो. आता हे गाडीत बसलेले असतात. ऐश्वर्याने बरोबर शर्वरीला गाडीजवळ आणलेलं असतं. तिला फार त्रास होत असतो. शर्वरीच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. काहीतरी वेगळंच ती विचार करत असते, कारण शर्वरीला तिने चांगलंच बघितलंय. नेमकी तिची हालचाल आणि तिचं बघणं हसणं काहीतरी वेगळंच असतं. ऐश्वर्या आता दरवाजा लावते गाडीचा आणि म्हणते, शरूताई मगाशी राहुलकडे बघून हसल्या का? काहीतरी वेगळंच चाललं होतं का त्यांच्यामध्ये? जरपणाचं नाटक करताय असं का वाटतंय मला? काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे हे शोधायला लागणार आहे. घरी आता सुमित्रा शर्वरी शर्वरी असा आवाज देत असते. तिचं फार डोकं दुखत असतं. पण ती का आलेली असते. आई काय हो, काय झालंय? शर्वरी कुठं आहे? शरूताई नाही माहिती मला, पण तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. डोकं दुखतंय माझं. शरू करून डोकं चेपून घ्यायचं होतं म्हणून तिला आवाज देत होते. चेपून देते की चला. नको, तू काहीच नको करू माझ्यासाठी. मला तुमची कोणाचीच मदत नको ग बाई. हक्काचं माणूस म्हणून फक्त शर्वरीकडे बघू शकते मी. माझ्या हक्काचं असं कुणीच राहिलं नाही आता. त्यांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केलीये. तुम्ही फोन करा कुठे आहे काय, तोपर्यंत तुमच्यासाठी मी बाम घेऊन येते. आता शर्वरी बाम आणण्यासाठी गेलेली असते. ही लगेच तिला फोन लावायचा प्रयत्न करते. शर्वरी सांगून जायला काय होतं बरं? ऐश्वर्या म्हणते, आईंचा फोन आलाय शरूताईंसाठी, उचलायचा आहे का? ऐश्वर्या म्हणते, बोला आई, मी ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या तुझ्याकडे कसा फोन आहे शरूचा? मी ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, शर्वरी सगळेच बरोबर आहोत मी. वाटत नव्हतं ना म्हणून हॉस्पिटलमध्ये आणलंय. काय झालंय शरूला? डोकं दुखत होतं. घरी आले की मी सगळं सांगते आई. खूप घाबरलेली असते सुमित्रा. फोन बंद झालेला असतो. अवंतिका म्हणते, बसा तुम्हाला जरा बाम लावून देते, बरं वाटेल. नको म्हटलं ना ग, कशाला करते हे पुढे पुढे? जवळ येऊ नका, विचारपूसही करू नका, काहीच करू नका माझ्यासाठी. तर मुलांच्या बाबतीत काही ना काहीतरी घडतच आहे. हे असते तर ही वेळ आलीच नसती माझ्यावर. कशाला कोणाला काळजी आणि कशाला वाईट वाटणार आहे? गोडधोड करणार, सगळे आनंद व्यक्त करणार आहे असं काय बोलताय तुम्ही? सगळ्यांनाच काळजी नाही असं कसं बोलताय तुम्ही? असेल त्यांचं पण होईल बरे लवकरच बऱ्या होतील. म्हणजे ती काही नाटकं करते काय असं कुठं म्हटलीये मी? शर्वरीच्या बाबतीत एवढंच काय बोलली तर लगेच म्हातारी भांडायला उठलेली असते. अगदी काहीही सुमित्रा बोलत सुटलेली असते. बिचारी अवंतिका खूप प्रेमाने आणि समजदारपणे बोलत असते, पण सुमित्राला काहीही ऐकून घ्यायचं नसतं किंवा प्रेमाने काही बोलायचं सुद्धा नसतं. आई प्लीज तुम्ही शांत व्हा ना, एवढ्या हायपर होऊ नका ना प्लीज. का असं तुटक बोलताय? का मला तोडून टाकताय? आई प्लीज असं करू नका. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आधीच तुम्हाला बरं नाहीये. प्लीज तुम्ही असं का वागताय ना, मला कळतच नाहीये. एक सांगू का, माझ्या संयमाची परीक्षा बघू नका. मी काहीही करू शकते शर्वरी. आता फक्त शर्वरीच माझी, कळतंय का अवंतिका? तिच्यासाठी मी काहीही करेल. आता ही फाड हिला बोललेली असते आणि लगेच तनतन करत बेडरूम मध्ये जाणार असते. आई शरूच्या काळजीने आधीच माझं डोकं फुटायला लागलंय. या घरात कोण कुठे राहतं, कुठे जातं, कोणी सांगून सुद्धा जात नाही आणि यांची कटकट तर आहेच. डॉक्टर म्हणतात बीपी नॉर्मल आहे आणि काळजीचं काहीच कारण नाहीये. जानकी म्हणते, नॉर्मल आहे? हो. मग आता लगेच शर्वरी म्हणते, बीपी माझं नॉर्मल आहे. मग मला असं का होतंय? मला घाबरल्यासारखं होतंय, अस्वस्थ वाटते. असं का होतंय डॉक्टर? मला तर फार कसं तरी होतंय. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, मला माहितीच होतं बीपी नॉर्मल येणार आहे. हिला काहीच झालेलं नाहीये. नाटकं चालली तिची सगळी. काही टेन्शन वगैरे आहे का? डॉक्टर विचारतात. टेन्शनमुळे सुद्धा असं होऊ शकतं. ही करून त्यांचा जो टेन्शन आहे ना ती कमी करा, म्हणजे त्यांना जो त्रास होतोय ना तो ऑटोमॅटिकली कमी होऊन जाणार. बरं म्हणते, 15 मिनिटापूर्वी फार गरगरत होतो, बीपी वाढलं होतं, घाम आला होता आणि अचानक कसं नॉर्मल झालं? डॉक्टर म्हणतात ज्या त्या सिच्युएशन नुसार आपला बीपी वर खाली होत असतो. एवढं काही नाहीये, पण आता सध्या त्या नॉर्मली बीपी काही घाबरायचं कारण नाही. इतक्या एवढ्याशा कमी वेळात कमी जास्त होईल असं काही नाहीये. त्यांना जर त्रास होत असता आता सुद्धा बीपी वाढलेलंच असतं. ऐश्वर्या आता लगेच जानकीला खुणावते की बघ हिची नाटकं. म्हणतो, काही मेडिसिन द्यायची असेल तर देऊ शका तुम्ही? शरूला जर त्रास झाला तर मेडिसिनने मग बरं वाटेल असं काहीतरी देऊ शकताय का? त्याची काहीच गरज नाहीये. त्यांना मेडिसिन वगैरे त्यांना काही त्रास झालेलाच नाहीये, तर मी गोळ्या कुठून देऊ तुम्हाला? त्यामुळे मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाहीये. त्यांना घरी घेऊन जा, सगळं नॉर्मल आहे. अजिबात काही काळजीचं कारण नाहीये. डॉक्टरांनी गोळी वगैरे काहीच दिलेली नसते, कारण शर्वरीला काही झालेलंच नसतं. डॉक्टर म्हणतात जबरदस्तीने मी गोळ्या नाही देऊ शकत आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ऐश्वर्याला 100% आता खात्री पटलेली असते की ही नाटकं करते आणि हिचं काहीतरी चाललंय. ती म्हणते परत काही वाटलं तर नक्कीच येऊ. डॉक्टर म्हणतात हो नक्कीच. घरी आता राहुल आलेला असतो. अवंतिका दरवाजा उघडते. कोण आहात तुम्ही? मी राहुल आहे आणि विक्रांतचा मित्र आहे. मला ऋषिकेश रावणने बोलवलं होतं. अवंतिका म्हणते, दादांनी बोलवलंय का तुम्हाला? या आतमध्ये या. आता राहुल बरोबर आतमध्ये आलेलं असतं. अवंतिका त्याला आतमध्ये घेऊन येते आणि समोर सुमित्रा असते. आई, यांना ऋषिकेश दादाने बोलवलंय. राहुल म्हणतो, नमस्कार आई. विक्रांतचा मित्र आहे आई. सुमित्रा आता विक्रांतचा मित्र म्हटल्यावर जरा धक्काच बसतो की विक्रांतचा मित्र इथे कसा आला. तेव्हा राहुलला म्हणते, बसा की तुम्ही आता. अवंतिका आता पाणी आणण्यासाठी जाते आणि आता सुमित्रा राहुलशी बोलत असते. इथं कसे विक्रांतराव कसे आहेत, पत्ता लागला काय त्यांचा? आता सुमित्रा फार काळजीने चौकशी करत असते, तेही राहुलकडे. बद्दल मला काहीच माहित नाही. त्याच कंपनीत त्याच्याच सोबत मी काम करत होतो. त्याच लोकांकडनं पैसे घेतले होते बिझनेससाठी आणि ते पैसे परत केलेच नाहीये. तिथून पळून गेला.
लोक पैशांसाठी माझ्या मागे लागली म्हणून मी पळतोय. योगाने काही वेळापूर्वी ऋषिकेश सर मला बाहेर भेटले आणि मग ते म्हटले की घरी ये. ऑफिसमध्ये जॉब देण्याचं मला ऑफर केलं आणि म्हणूनच मी इथं आलोय आता. मला नोकरी मिळाली, संकट कुणाला टळली हो. आमच्या घरावर सुद्धा असंच मोठं संकट आलं होतं, पण गेलं काही काळानंतर. ते मात्र भयानक संकटात अजून अडकलोय. शर्वरीचा संसार मोडला, नानांचं असं झालं, फार फार वाईट झालंय बघा. पण ती काय सुमित्रा रडत असते आणि जे काही झालंय ते सगळं राहुलला सांगत असते. म्हणतो आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होणार आहे, पॉझिटिव्ह राहायला हवंय, सगळं व्यवस्थित होईल बघा. ठिकाणी पाणी वगैरे दिलेलं असतं, तेवढ्यात काय आता ऋषिकेश ते सगळेच घरी आलेले असतात. ऋषिकेश म्हणतो उद्या येणार होता ना तुम्ही? म्हणतो खूप दिवसांनी कोणीतरी जॉब ऑफर केलाय, म्हटलं संधी जायला नको म्हणून मी आजच आलो. राहुल म्हणतो शर्वरी बरे आहेत का? ऐश्वर्या म्हणते हो बऱ्या आहेत, त्यांना काहीच नाही झालं, काहीच शूट झालं नव्हतं त्यांचं. डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलं तेव्हा त्यांचं बीपी नॉर्मल होतं, त्यांचं बीपी शूट झालं असं डॉक्टरांचं म्हणणंच नाहीये. म्हणून मी म्हटलं हो लगेच आता काळजी नाही, शर्वरीच्या जवळ आलेली असते. बरी आहेस का शर्वरी? चल बरं आराम कर. जानकी म्हणते हो वंश जा आणि जरा आराम करा. फार कसतरी होते आणि थंडी सुद्धा वाजते. तरी अजून सुद्धा या राहुलकडेच बघत असते. तेही वेगळीच त्यांची काहीतरी नजर खानाखुणा चाललेले असतात. ऐश्वर्याचं लक्षच असते या शर्वरीवर. शर्वरी आता निघून गेलेली असते. आता ऋषिकेश आणि राहुल बोलत असतात. राहुल ऋषिकेश बोलत असतात. ऐश्वर्याला राहवतच नाही, ती जानकीला ओढत ओढत बाहेर घेऊन येते. इकडे मला जरा बोलायचंय तुझ्याशी. दोघांचं काय चाललंय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? जानकी मध्ये कशाबद्दल? की घाई करायची काहीच गरज नव्हती. माणूस कोण आहे, कसा आहे, काहीच माहित नाही की लगेच त्याला ऑफिसमध्ये जॉब वगैरे दिला. हे काय चाललंय तुमचं? काहीही चौकशी केली नाही, काही नाही आणि लगेच त्याला जॉब ऑफर केला. जानकी हे चुकीचं नाहीये का? जरा जास्तीच घाई करताय तुम्ही नवरा बायको. माणसाने ऑफिसमध्ये काही घोळ घालून ठेवला तर करायचं काय? काही कळतंय का तुम्हाला? तुम्ही का ऐकत नाही आता आणि काय एवढी घाई करताय? कशी गडबड होईल? शर्वरी वंशाच्या ओळखीचा आहे तो. एक्झॅक्टली शर्वरीच्या ओळखीचा आहे ना, म्हणूनच काहीतरी गडबड होईल असं मला वाटतंय. माणसावर मला डाऊट आहे, कळतंय का? म्हणजे ऐश्वर्या तुला काय म्हणायचंय? ते गोष्टीत कसं डाऊट घेते? असं कसं? डाऊट घेण्यासारखीच गोष्ट आहे ना. की राहुल जेव्हा घरात आला सगळ्यांशी बोलणं करून, जेव्हा शर्वरी निघाली होती तेव्हा माझ्या डोळ्याने बघितलंय मी. राहुल आणि शर्वरी एकमेकांना खाणाखोणा करत होते आणि शर्वरी हसत हसत तिथून निघून गेली. राहुलचं आणि शर्वरीचं काहीतरी चाललंय. दोघं एकमेकांकडे ज्या नजरेने बघतात ना, ती नजर फार विचित्र वाटली मला. फार म्हणजे फार विचित्र. डाऊट आहे शर्वरीवर जो बाहेर अटॅक झाला ती माणसं सुद्धा राहुलनेच पाठवली असणार आहे, मुद्दाम सगळं हे इम्प्रेशन वगैरे पाडण्यासाठी. जानकी गप्प बसलेली असते. ऐश्वर्या डायरेक्ट बोलून मोकळी होते. जानकी म्हणते ऐश्वर्या तू खूप जास्ती विचार करते, तुला काय झालंय? शांत बस की जरा. थिंग बंद कर आणि शर्वरी वंशनवर संशय घेणं तर बंदच करा. त्यांच्यावर संशय घेऊन काय होणार आहे सांग बरं तू. जानकी अगं असं कसं? सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार करतीस का जरा? असताना काय म्हटलं की डोकं फार दुखतंय, असं वाटतं डोकं फुटतं की काय 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 बरोबर ना? मध्ये गेल्यावर काय कळालं की बीपी एकदम नॉर्मल आहे, शूट वगैरे काहीच झालं नाहीये, त्यांना काही त्रासच होत नाहीये, डॉक्टरांनी गोळी सुद्धा लिहून दिलेली नाहीये. म्हणजे शरुताई नाटक करताय हे तर दिसतंय ना. तर नाटक करत होते त्या का आलेली असते. उगाच काही करू नका. आधीच ते आपल्यावर नाराज आहे, त्यांना राग यायचं काही ऐकलं तर. जरा शांत बसता का? अरे हळूच बोल गं, कोणी ऐकलं तर उगाच वादळ उभं राहायचं. प्लीज हळू बोल. अवंतिका बरोबर बोलतीये, आधीच चिडल्यात, फार नाराज आहे ऐश्वर्या. कोणी काही ऐकलं तर उगाच गोंधळ व्हायचा. प्लीज ऐश्वर्या नको ना या शंका घेऊ प्लीज. काहीच नाहीये, तुला वाटतं तुझं मनात बसलंय सगळं काही. शर्वरी वंश का नाटकं करतील तू सांग बरं. आणि नको ती जास्त ओव्हर थिंकिंग करू नको आणि नको त्या गोष्टींचा विचार करू नको. प्लीज प्लीज ऐश्वर्या, अजून त्रास द्यायचा नाही ऐश्वर्या. प्लीज तुझे हे जे विचार चक्र आहे ते थांबव. कसं समजायचं, कसं शांत करायचं ना, हाच विचार सतत डोक्यात चाललेला असतो बघ. घर बांधून ठेवावं, या घराची माळ कधीच तुटू देऊ नये अशीच नानांची इच्छा होती आणि ते मला करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. प्लीज ऐश्वर्या कशाचा काहीच विचार करू नको आणि असं काही तर वेगळं अजिबात विचार मनात आणू नको. आपल्या घरात काय एकमागे एक प्रॉब्लेम येताच, संकट आपल्या घरातली दूर होतच नाहीये ऐश्वर्या. आणि त्यात तू अशी जर बोलली, अजून काही जो राडा झाला तर काय करायचं. त्यामुळे ऐश्वर्या प्लीज प्लीज काही बोलायला जाऊ नको. कुणाला वाईट वाटेल, कुणाचं मन दुखवेल असं तर प्लीज वागू नकोस. जानकी जे म्हणते त्यामुळे ऐश्वर्या सध्या तरी शांत बसलेली असते, काहीच उत्तर देत नाही. कारण अवंतिका म्हटलेली असते जरा हळू बोला, तुमचा आवाज आत येतोय. कोणी जर ऐकलं तर उगाच राडा व्हायचा आणि नको त्या गोष्टींना तोंड फुटायचं. तेव्हा प्लीज तुम्ही शांत बसा, प्लीज काही बोलायला जाऊ नका. अशा अवस्थेत मी या परिस्थितीमध्ये कसं सगळ्यांना हसत खेळत एकत्र ठेवू सांग बरं तूच. माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे ऐश्वर्या. रोज नवीन काहीतरी माझ्या समोर येतंय आणि अशी इतकी भयान परिस्थिती असताना कसं मी सगळ्यांना छान आणि शांत असं ठेवू शकते. डोंट वरी जानकी, काहीतरी नक्कीच मार्ग काढूया. ऐश्वर्या आता जानकीला दिलासा देत असते. यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. तू इतकी ओव्हर थिंकिंग करू नकोस. आता इतक्या वेळ मला समजावलं, आता तू विचार करू नको प्लीज. जानकी, अवंतिका, ऐश्वर्या तिघी जणी एकत्र असतात. तिघींना एकमेकींचा आधार असतो. जानकी म्हणजे तुमच्या तिघींवर विश्वास आहे मला, तुम्ही सगळं काही सावरून घ्याल आणि मला साथ द्याल. दोघींनी सुद्धा मला साथ द्यायची, कळतंय का? तुमच्या सपोर्टची सुद्धा मला गरज आहे. ऐश्वर्या म्हणते हो हो नक्कीच आम्ही सपोर्ट देणार आहे, तुझ्या बरोबर आहोच की. आता लगेच इकडे फोन आलेला असतो राहुलचा आणि लगेच शर्वरी हॅलो, अरे बोल ना, तुझ्या दादाला आणि वहिनीला कसं इम्प्रेस केलं बघितलंस ना तू.
बघ एका मिनिटात ते कशी इम्प्रेस झाली आणि मला जॉब ऑफर करून टाकले. तर रे मला सगळं एक नंबर जॉब करून इथे काय करणार, इथे थांबणार आहेस का, कशाला हे जॉब वगैरे करतोय रे, प्लॅन इथून सटकायचं आहे, विसरलं की काय का इथेच राहायचं ठरवलंय तू कायमचं, माझ्या शरू सोबत जायचंय, असं कसं इथेच थांबेन मी आणि प्लॅन कसा विसरेल रे. पण जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत ऍडजस्ट करण्यासाठी काहीतरी पाहिजे की नाही, मग करू की जॉब एक्सेप्ट केला. याचा अर्थ असं नाही की आयुष्यभर इथेच राहणार आहे. होणार काय तेवढं सांग राहुल, मला तुला जमलं नाही ना ते मी जमवणार आहे. कळेल कळेल, सध्या फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष देतो. आता आपल्याला ऑफिशियली भेटता येणार आहे, चोरून बिरून भेटण्याची गरजच नाहीये आता. लक्षात येतंय का. तरी म्हणते कसं आहे ना, तुला बाकी कशातच इंटरेस्ट नाहीये रे, मला भेटण्यात जास्त इंटरेस्ट आहे राहुल, हो की नाही. ना काम ना जॉब ना पैसा, कशातच इंटरेस्ट नाहीये, फक्त मला भेटायचं याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. हो ना राहुल. जॉब वगैरे फक्त रिझन आहे, कशातच काही तुला इंटरेस्ट नाही. मला माहिती की फक्त मला भेटायचं एवढंच तुझ्या डोक्यात असतं कायम. एक्झॅक्टली. राहुल आणि शर्वरी एकाच माळेची मणी असतात. काहीही त्यांना कळत नसतं, फक्त एकमेकांना भेटायचं, एन्जॉय करायचं एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि बक्कळ असा पैसा मिळवायचा आहे ऋषिकेशला फसवून, एवढंच त्यांचं जबरदस्त प्लॅनिंग असतं. शर्वरीला कळतं की कोणीतरी येतंय. राहुल मी नंतर फोन करते, कोणीतरी येतंय असं वाटायला लागले, चल आता पटकन फोन ठेव. शर्वरी 2 मिनिटात अगदी फोन ठेवून देते, कारण तिला चाहूल लागलेली असते कोणीतरी माझ्या रूमच्या दिशेने येतंय. कोणीचं मला फोनवर बोलताना बघितलं तर अवघड होऊन बसायचं. चल 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 फोन ठेव आता पटकन. इकडे आता ऋषिकेश आणि जानकी बेडरूम मध्ये असतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी ते मुलगा चांगला वाटला हो की नाही ग, विश्वास ठेवावा असाच वाटतं. असं वाटतंय ना जानकी, विक्रांत रावांच्या बद्दल त्याला बरंच काही माहिती असणार आहे, बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. कडून विक्रांत रावांचा पत्ता नक्कीच मिळू शकतो. अहो ऋषिकेश, त्याला तर चांगलंच की शर्वरी वंचनचा संसार परत उभा राहील. ऋषिकेश जानकी म्हणत असतात की त्या राहुलच्या मदतीने आपण विक्रांतचा पत्ता बरोबर मिळवू. ऋषिकेश म्हणतो, काही करायचं, या सगळ्यातून तिला बाहेर काढायचं, एवढं एकच प्रश्न सध्या माझ्या पुढे आहे जानकी, आणि तो मला सोडवायचा आहे लवकरात लवकर. अशापेक्षा तिचा संसार फार महत्वाचा आहे आणि तो संसार परत मला उभं करून द्यायचा आहे. ही करून तिचे पैसे एकदा देऊन टाकले ना जानकी, सगळं काही ठीक होऊन जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण तिचे पैसे देऊ आणि सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. पण विक्रांत रावाला शोधून काढूया, त्यांना समजावून सांगू आणि परत त्यांचा संसार उभा करूया. आपण सगळं ठीक होईल असं पळून जाण्याची, लपाछपी करायची काहीच गरज नाही. आपण स्वतः विक्रांत रावांना खात्री देऊया, म्हणजे बरोबर ते येतील आणि शरूचा संसार परत उभा राहील. आय एम शुअर काही ना काहीतरी धडा नक्कीच मिळणार आहे त्यांना. ते काहीतरी शिकणार म्हणजे शिकणारच या सगळ्या गोष्टीतून. त्यामुळे जानकी लवकरात लवकर विक्रांतराव सापडणं सध्या गरजेचं आहे. जानकी म्हणते, हो हो तसंच होणार. ऋषिकेशला फार टेन्शन येत असतं, एकदा शरूचा संसार पुन्हा एकदा नव्याने उभा राहिला की मला टेन्शन राहणार नाही बघ. सगळं बघायला नाना हवे होते ग, नानाने जायला नको होतं. आय होप सगळं व्यवस्थित होईल. ऋषिकेश फार असा नाराज झालेला असतो, डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण एक शर्वरीचं टेन्शन आणि नाना या जगातून गेले हे दोन्ही दुःख त्याला असतात. फार तो टेन्शनमध्ये असतो, विचार करत असतो. जानकी त्याची समजूत काढत असते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं, सगळं व्यवस्थित होणार आहे. सगळं मला कळतंय ऋषिकेश, प्रत्येक क्षणी तुम्हाला नानांची आठवण येते, सारखे नाना 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 आठवताय, मला सगळं सगळं कळतंय बघा. त्याला सावरा ऋषिकेश प्लीज, ही सगळी जबाबदारी तुमची आणि तुम्हालाच पार पाडायची अगदी हिमतीनं. शर्वरी वंचनसाठी किती धडपडताय, त्यांच्या संसारासाठी किती धावपळ करताय, सगळं सगळं मला कळतंच. हे सगळं नाना सुद्धा बघत असतील, त्यांना फार अभिमान वाटत असणार आहे ऋषिकेश की माझा ऋषिकेश सगळं व्यवस्थित करतोय. नानांना अजिबात काळजी नसणार आहे बघा, त्यांचा आशीर्वाद तर कायम पाठीशी राहणार आहे. तुम्ही असे हळवे होऊ नका प्लीज ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी ते तर कळतंय ग, पण राहून राहून नानांची आठवण येते. खात्री ऋषिकेश, योग्य वेळ आली की सगळं व्यवस्थित होणार आहे. प्लीज तुम्ही असे नाराज नका राहू. कठीण काळ सुद्धा लवकर सरेल. आय होप तसंच होऊ दे जानकी, तसंच होणार आहे ऋषिकेश. झोपा बरं ऋषिकेश, फार उशीर झालाय प्लीज. ऋषिकेश आता झोपलेला असतो. जानकी म्हणते, यांना धीर देतीये, यांना शांत करण्याचा प्रयत्न करतेय. कसं सगळं नीट होणार आहे, कसं सगळं सावरणार आहे याचा प्रश्न मला पडलाय. मलाच कळत नाहीये कुठून मार्ग निघणार आणि सगळं काही व्यवस्थित होणार. मुळे सगळ्यांनाच टेन्शन असतं, तिला मात्र काहीच टेन्शन नसतं. ती मस्त एन्जॉय करत असते राहुल बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी छान अशी तयार झालेली असते. ऐश्वर्या म्हणते, छान दिसतीये, थँक्यू या साडीसाठी. थँक्यू सो मच ऐश्वर्या, खूप छान दिसत असते जानकी आणि ऐश्वर्या तिचं कौतुक करत असते. म्हणते, मी काय म्हणते ऐश्वर्या म्हणते, घरातली काहीच काळजी करू नकोस, सगळं काही मी बघेल आणि हो अवंतिकाची सुद्धा मी काळजी घेईल जानकी, तू फक्त ऑफिसचं काम बघ बस. जेवण बनवून ठेवलंय, फक्त कोशिंबीर राहिली. मीठ आणि दही घातलं की पाणी सुटतं. म्हटलं मग ऐन वेळेला करता येईल. अगं बाई हो करू की, आम्ही एवढं तर नक्कीच करू शकतोय ना जानकी. की ऋषिकेश निघालेले असतात, तेवढ्यात काय सुमित्रा सुद्धा बाहेर आलेली असते. उशीर झालाय जानकी, चल पटकन. तर म्हणते, ऋषिकेश जरा बोलायचंय मला, बोल ना, ऐकाय हवंय का तुला? तुझ्याकडे किती काय हक्काने मागू शकते हे काय मला माहित नाहीये. मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून तुझ्या पुढे हात जोडते आणि प्लीज तिला मदत कर. जेवढ्या लवकर जमतील तेवढ्या लवकर तिला पैसे दे आणि सगळ्या याच्यातून तिला सोडव ऋषिकेश प्लीज. तर आता हात जोडत असते, पाया पडत असते. ऋषिकेश म्हणतो, आई तू काय करतेस, तुला तरी कळतंय? तर आता रडत असते आणि ऋषिकेशला म्हणते, काहीही करून मला पैसे जमवून दे की मला ते
शर्वरीला द्यायची आणि सगळ्या संकटातून माझ्या शर्वरीला मला मुक्त करायचं. काय झालंय सांग ना तू, काय झालंय कसं सांगू तुला? अगं काय झालंय सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे? ही मुलं पोरकी झाली ऋषिकेश आणि रडायला लागलेली असते. ही सुमित्रा एकटी पडली, माझी मुलं गेली आणि सगळा त्यांचा आधार गेलाय. ऋषिकेश रडत असते आणि सगळं काही बोलत असते. म्हणून मी काहीच करू शकत नाही, माझ्या हातात नाहीच काही, तर मी काय करू शकते? तर ती आई आहे मी, म्हणून मला माफ करावं एवढंच वाटतंय. ऋषिकेश म्हणतो आई बासा, तू काही बोलत सुटली आता, बास असं काही बोलू नको प्लीज आई. आणि हे माफी वगैरे, हे रडणं, पाया पडणं, हे काय चाललंय तुझं? तुझे वागती ना ते अजिबात आवडत नाहीये मला आई. काय केलंय आमच्या सगळ्यांसाठी? नाना जरी गेले तर तू आहेस की आमच्यासाठी. असताना तुझी मुलं पोरकी कशी होणार असं काय शब्द वापरतीयस तू? आहे ऋषिकेश, पण माझा काही उपयोगच नाहीये ना. खूप इच्छा होती मुलांना ओझळ भरभरून द्यावं, पण माझ्याकडे नाहीच आहे, तर मी काय देणार आहे? यापुढे या घरात जे काही करायचंय ना ऋषिकेश, ते तुलाच करायला लागणार आहे. तुझ्याकडूनच मला अपेक्षा आहे. हा भाग आता इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. आता सगळ्यांची मीटिंग परत भरलेली असते. ऑफिसमध्ये आलेले असतात ऋषिकेश, जानकी, आणि ऋषिकेश म्हणत असतो मला सगळ्यांना एकच सांगायचंय की सयाजीरावांच्या शेतातून जो रस्ता काढण्याचा विचार केलाय, किंवा आपण जो प्रस्ताव समोर मांडला होता काल, विचारच आपण सगळ्यांनी सोडून द्यावा. कारण त्यांच्या शेतातून आपल्याला रस्ता मिळणं अवघड नाही तर मुश्किल आहे. ते कधीच आपल्याला देणार नाही. आपण आपापल्या पद्धतीने वेगळा काहीतरी मार्ग शोधूया. सयाजीरावांकडे जाऊन कशाचाच काहीच मार्ग लागणार नाहीये. सयाजीराव काय आहे हे सगळ्यांनाच माहितीये. बिन पर्याय शोधूया. आता एक माणूस म्हणतो सोपा मार्ग सोडायचा, आणि दुसरा मार्ग कशाला शोधायचा आहे ऋषिकेशराव? सोपा मार्ग आहे की आपल्या समोर. तोच पर्याय बरोबर वाटतोय. आणखी ऋषिकेशचं म्हणणं ऐकत नसते आणि सयाजीरावला जेलमध्ये जाऊन भेटू आणि त्यांना रिक्वेस्ट करू अशी सगळ्यांसमोर तिने म्हणणं मांडलेलं असतं. आणि म्हणत असते की सयाजीरावांना वेळ आली ना जेलमध्ये जाऊन भेटायची तर मी नक्कीच जाऊन भेटेन. ऋषिकेशला आता जानकीच्या या वाक्याचा राग आलेला असतो. ऋषिकेश सरळ सरळ म्हणलेलं असतो की आपण तो नाद सोडून देऊ, तरी जानकी म्हणते नाही, आपण त्यांना जाऊन भेटू आणि काहीतरी मार्ग नक्कीच काढू. आता जलस फील करत असतो. इतक्या कमी वेळात जानकीचं म्हणणं यांना पटायला लागलं. इतके दिवस या लोकांच्या बरोबर राहतोय मी, यांना माझं म्हणणं पटत नाहीये, खरं वाटत नाहीये. जानकी एक दिवस झाला येऊन, तर लगेच तिचं म्हणणं पटायला लागलं आणि तिच्यावर विश्वास सुद्धा ठेवायला लागली ही लोक. ऋषिकेश आता विचार करत असतो आणि हे जानकीच्या लक्षात येतं. ऋषिकेश शांत बसतो आणि सगळ्या गोष्टींचा विचार करतो. कमालच झाली की नाही. आता जानकीचं लक्ष ऋषिकेशकडे असतं आणि जानकीच्या लक्षात येतं एक्झॅक्टली ऋषिकेशला काय होतंय किंवा तो कशाबद्दल विचार करतोय. मित्रांनो, आता जानकी ऋषिकेशला विचारणार का कशाचा विचार करताय, आणि ऋषिकेश तुम्हाला काय झालंय, आणि ऋषिकेश सुद्धा सांगणार का त्याला काय वाटतंय जानकीविषयी? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.